धनत्रयोदशी हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे. धनत्रयोदशीने 5 दिवसांच्या दिवाळी सणाला सुरुवात होते. धनत्रयोदशी हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवसाचे प्रतीक आहे. दिवाळीचा सण अश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत 5 दिवस साजरा करतात. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे. तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण त्रयोदशी. या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. तर या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात. या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे. भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले आहे. क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण माथ्यावरती मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापानी अशा नावानेही ओळखले जाते. यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरीची गणना होते. धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:31 सुरू होईल ते धनत्रयोदशीची समाप्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1:15 होणार आहे. उदय तिथीनुसार धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 ते 8:27 असेल. अशात तुम्हाला पूजा करण्यासाठी सुमारे 1 तास 23 मिनिटांचा वेळ मिळेल. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी पाटावरती आपल्याला देवी लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो ठेवायचा आहे. कुबेर देव आणि धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे. इथे पहा, चौरंगावरती मी एक लाल वस्त्र अंथरलेलं आहे. माता लक्ष्मी आणि कुबेर देवांचा इथे मी फोटो ठेवलेला आहे. तुमच्याकडे धन्वंतरी देवतेचा फोटो असेल तर पूजेमध्ये तोही ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जर फोटो नसेल तर सुपारी म्हणून आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. दिव्याची पूजा आपण सर्वप्रथम करूयात. तर दीप प्रज्वलन करून दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत आणि दिव्याला नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे. आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलशासाठी अक्षदांचं आसन करायचं आहे. अक्षदांवरती आपल्याला हळदी कुंकू लावून आपल्याला त्याच्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. कलशावरती आपल्याला ओल्या कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे. स्वस्तिक बनवल्यानंतर आपल्याला कलशामध्ये हळद कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, 1 हळकुंड आणि फूल टाकायचं आहे. आणि त्यानंतर कलशावरती आपल्याला आंब्याची पानं किंवा विड्याची पानं जरी ठेवली तरीही चालू शकतात. 5 आंब्याची पानं किंवा विड्याची 5 पानं आपल्याला कलशावरती ठेवायची आहे. त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळालाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची पूजा करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गणपती पूजन करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना आणि माता लक्ष्मीला मी पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घेऊया. गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू हे सर्व लावून घ्यायचं आहे. फुलं व्हायची आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीलाही आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपण पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पा किंवा माता लक्ष्मीची जरी मूर्ती नसेल तरी तुम्ही पूजेमध्ये सुपारी ठेवू शकता. तुम्ही देवघरामध्ये जर पूजा ही करणार असाल तर देवघरामध्ये या सर्व देवांची पूजा आधीच झालेली असते. तर तुम्ही या दिवशी कुबेर देव आणि धन्वंतरी देव यांची पूजा करायची आहे. प्रतिकात्मक म्हणून तुम्ही सुपारी जरी पूजेमध्ये ठेवली तरीही चालू शकतं.
विड्याच्या 2 जोड पानांवरती एक कुबेर देवांची आणि एक आपल्याला धन्वंतरी देवांची सुपारी ठेवून त्याची हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून आपल्याला पूजा करायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवसाची सुरुवात आपल्याला घराच्या स्वच्छतेने करायची आहे. त्यानंतर सूर्योदयापूर्वी स्नान करा, स्वच्छ आणि नवीन कपडे घाला. प्रवेशद्वार रांगोळीने सजवायचं आहे. तुमचे कामाचे ठिकाण किंवा दुकान देखील स्वच्छ करायचं आहे. तोरण आपल्याला लावायचं आहे. प्रवेशद्वारावरती लक्ष्मीच्या पावलांचे आपल्याला ठसे करायचे आहेत. धन्वंतरीला कृष्ण, तुळशी, गाईचे दूध आणि लोणी या दिवशी नक्कीच अर्पण करा. जर तुम्ही पितळेच्या वस्तू घेतल्या असतील तर त्या देवतेला नक्कीच अर्पण करायच्या आहेत. आणि या दिवशी धन्वंतरी स्तोत्राचे पठण करायचं आहे. षोडोपचार पद्धतीने भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. कुमकुम, हळद, तांदूळ आणि अन्नाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. भगवान धन्वंतरी हे रोगमुक्त करणारे मानले जातात. लोकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे हे शुभ कार्य मानले जाते. तुम्ही लोकांच्या उपचारासाठी पैसे देऊ शकता किंवा औषधे सुद्धा या दिवशी नक्कीच दान करू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि धन कुबेर यांच्यासह देवी लक्ष्मीची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. आजच्या दिवशी आपल्याकडे असलेल्या संपत्ती धनाची या दिवशी पूजा केली जाते. असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि धन कुबेर यांची पूजा केल्याने घरात संपत्तीचे भांडार कधीच रिकामे होत नाही. धनत्रयोदशी हा सण संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक आहे. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी देखील करतात. व्यापारी आणि सराफ शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. त्रयोदशीच्या दिवशी अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी समुद्र मंथनाच्या निमित्ताने प्रकट झाले म्हणून ही तारीख धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखली जाते. भगवान धन्वंतरी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या निमित्ताने भांडी खरेदी करण्याची ही परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावरती भांडी खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तर ही भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला प्रत्येकजण भांडी खरेदी करतात. आपल्या घरातील स्वयंपाकघरातील ज्या औषधी वस्तू किंवा मसाले आहेत तर इथे आपल्याला देवांसाठी हे मसाले व्हायचे आहेत. त्यातले त्यात तुळशीपत्र आणि ब्राह्मी, शंखपुष्पी अशा पूजनीय औषधी, त्याचबरोबर कडुनिंब आहे तेही आपल्याला अर्पण करायचं आहे. या सर्व आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी आहेत. या न विसरता या दिवशी आपल्याला भगवान धन्वंतरीला अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर हळकुंड असेल किंवा हळद असेल आणि ओवा असेल तर हे औषधी गुणधर्म आपल्याला इथे पूजेमध्ये नक्कीच एका वाटीमध्ये ठेवता येतील आणि त्याचीही पूजा करायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये कोणतीही नवीन वस्तू, सोने असो, चांदी असो किंवा पितळेची एखादी वस्तू असो, कोणतीही वस्तू जरी तुम्ही घेऊन आला असाल किंवा देवघरातील एखादं साहित्य असेल तर याची पूजा करूनच आपण म्हणजे या दिवशी तुम्ही पूजा करूनच ती वापरण्यास घ्यायची आहे. तर या दिवशी न विसरता आपल्याला धन्यांचीही पूजा करायची आहे. जे धने आहेत, धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर धन्याची पूजाही करायची आहे. या दिवशी आपल्याला नवीन धनेच दुकानातून घेऊन यायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे. तर या दिवशी आपल्या घरातील धान्याचीही पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये जे धान्य आहे ते असं 5 किंवा 7 सुगडांमध्ये भरायचं आहे आणि या धान्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे. सुगडामध्ये भरलेल्या धान्यांचे आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून पूजा करायची आहे. जरी असे सुघड नसतील तुमच्याकडे तर तुम्ही वाटीमध्ये जरी हे सर्व धान्य असं एक एक करून ठेवलं आणि त्याची पूजा केली तरीही चालू शकतं. आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर या दिवशी आरती करायची आहे. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची आरती करून घेणार आहोत. त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे. धन्वंतरी देवतेची सुद्धा तुम्ही या दिवशी आरती करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्यास आरोग्यास लाभ होतो. पूजा झाल्यानंतर ओम श्री धन्वंतरे नमः, ओम श्री धन्वंतरे नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे. तसेच धन्वंतरीला मनापासून नमस्कार करायचा आहे. शक्य असल्यास धन्वंतरी स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे. अकाली मृत्यू आणि त्रास दूर करण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला
यमदीपदान करायचं आहे. तर हे यमदीपदान या दिवशी आपल्याला कसं करता येईल याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर धनत्रयोदशीची पूजा आपल्याला अशीच रात्रभर ठेवायची आहे. याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे. तर उत्तर पूजा कशी करायची मी थोडक्यात तुम्हाला सांगते. सकाळची नित्यकर्म आवरून झाल्यानंतर आपल्याला इथे पूजेच्या इथे जर दिवा विझला असेल तर आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचा आहे. पूजेला दीप धूप दाखवायचा आहे. काही गोडाचा नैवेद्य असेल किंवा दूध साखरेचा नैवेद्य इथे दाखवला तरीही चालू शकतं आणि त्यानंतर आपल्याला पूजा हलवायची आहे. तर सर्वप्रथम आपण जे देवांचे फोटो किंवा मूर्ती घेतलेले आहेत ते देवघरामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. त्याचबरोबर कलश हलवायचा आहे. कलशावरील नारळ आपण नंतर लक्ष्मीपूजनमध्ये सुद्धा वापरू शकतो. कलशामधील वस्तूसुद्धा आपण लक्ष्मीपूजनला वापरू शकतो. कलशातील पाणी तुळस सोडून आपल्याला इतर झाडांना घालायचं आहे. ज्या औषधी वनस्पती घेतलेल्या आहेत त्या आपल्या वापरासाठी घ्यायच्या आहेत. पानं फुलांचं आपल्याला निर्माल्यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे. त्याचबरोबर जे धान्य घेतलेलं आहे तर आपल्या घरातील धान्यामध्ये हे सर्व धान्य आपल्याला मिक्स करायचं आहे. ते बाहेर टाकून देऊ नका किंवा कोणाला देऊ नका. आपल्या घरातील धान्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. जे धने घेतलेले आहेत ते थोडेसे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि राहिलेले धने आपण वापरू शकता. पूजेमध्ये वापरलेले पैसे किंवा दागिने हे सर्व आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.